ती गाई त्या ठिकाणी रस्त्यामध्ये बसली, तिचं वासरू त्या ठिकाणी बछडं गेलेलं होतं. गाई रस्त्यातून बाजूला जात नव्हती. गाईचा मालक त्या ठिकाणी गाईला घरी नेण्याचा प्रयत्न करत होता आणि ही बातमी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या राजदरबारामध्ये गेली. त्यांनी विचारलं, ते हे ज्या गाईचं जे वासरू आहे हे कुणाच्या रथाखाली गेलेलं आहे? ज्यांच्या रथाखाली गेलेलं आहे त्यांना सुद्धा असंच रथाखाली चिरडून मारा. अहिल्यादेवी होळकरांनी विचार केला नाही. त्यांना सांगत होतं कुणाचा रथ होता, कुणी सांगत नव्हतं, कारण मुलगा अहिल्यादेवी होळकरांचा होता. अहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळेला सांगितलं की कोणीही असो, सर्वांना सारखं शासन त्या ठिकाणी मिळालेलं पाहिजे. त्या गाईच्या मालकाला त्या ठिकाणी बोलून घेतलं. गाईच्या मालकाला विचारलं, गाईचा मालक त्या ठिकाणी बोलत नव्हता आणि गाईचा मालक त्या ठिकाणी बोलत नव्हता. मग आता प्रश्न पडला, आता काय करायचं? त्यावेळेला एक राजदरबारातला माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की हा दरबार सगळीकडे शांतता पसरलेली आहे. त्याचं एकमेव कारण आहे, त्या गाईचं जे बछडं आहे ते तुमच्याच मुलाच्या रथाखालून त्या ठिकाणी शिरडलेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांनी सांगितलं, माझा जरी मुलगा असो नाही तर कुणाचाही मुलगा असो, त्याला सुद्धा रथाखाली चिरडून मारा. कोणाची त्या ठिकाणी ताकद नव्हती. त्यांनी सांगितलं, एक रथ घ्या, त्या रथामध्ये 12 पैलवान बसवा आणि त्या 12 पैलवानांना माझ्या मुलाला त्या ठिकाणी रस्त्यावरती झोपवा आणि त्या ठिकाणावर त्याच्या अंगावरून तो रथ त्या ठिकाणी घेऊन जा. 12 पैलवान त्या ठिकाणी बसवले. रथ त्या ठिकाणी त्या मुलाला त्या ठिकाणी रस्त्यावरती झोपवलं गेलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी आदेश होता. एका राणीचा आदेश आहे, कोण मोडणार? आणि त्या ठिकाणी रथ गेल्यानंतर जे 12 बसलेले पैलवान होते त्यांच्या डोळ्यातून आसरू आले की एका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या मुलाला आपण चिरडून मारतोय. टपाटप त्यांनी त्या ठिकाणी उड्या खाली मारल्या आणि म्हणले, आम्ही हे पाप करू शकत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही का असं करताय? माझं शासन मला त्या ठिकाणी द्यायचंय. माझा मुलगा जरी असला तर तुम्ही त्याच्यामध्ये कसूर करता कामा नये. कुणीच ऐकलं नाही, कुणीच तयारी होत नाही. त्या वेळेला सांगितलं, आता रथ मी चालवला. 12 पैलवानांनी तो वजन त्या रथामध्ये ठेवा आणि त्या रथामध्ये ठेवा आणि स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रथावरती त्या ठिकाणी आरूढ झाल्या आणि त्या ठिकाणी रथ चालवायला सुरुवात केली. आणि त्या वेळेला जो बछडा त्या ठिकाणी रथाखाली चिरडून गेला होता, ती गाय त्या ठिकाणी धावत आली आणि त्या मुलाच्या अंगावरती ती गाय त्या ठिकाणी पडली आणि गाय पडल्यानंतर त्या ठिकाणी रथ थांबवला गेला. अहिल्यादेवी होळकर त्या ठिकाणी खाली उतरल्या आणि त्या गायीला त्या ठिकाणी विचारलं की असं का? त्यावेळेला ती गाई बोलू लागली की आई साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणून या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये तुम्हाला ओळखलं जातं, पण माझा मुलगा गेल्यानंतर जे काही दुःख मला झालं ते दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून मला हे सगळं करावं लागलं, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. मग असं प्रशासन त्या ठिकाणी होतं. आई जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या मुलाला घडवलं. प्रशासनावरती पकड त्या ठिकाणी होती. झाशीच्या राणीने सुद्धा त्या ठिकाणी मरेपर्यंत कसं करावं हे आम्हाला शिकवलं. असे संस्कार त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांवरती करा, तरच या ठिकाणी संस्कृती टिकवा. पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनुकरण केलं महाराज, आणि पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केल्यानंतर आपण त्यांची संस्कृतीचा अवलंब केला. आपली पारंपरिक वेश आपण विसरलो. आता मुलींवरती त्या ठिकाणी अत्याचार होतात. त्याचं एकमेव कारण मुलींच्या अंगावरती आता अंगभर कपडे त्या ठिकाणी राहिलेले नाहीये, म्हणून त्यांच्यावरती अत्याचार होतात आणि म्हणून त्या ठिकाणी अंगावरती पूर्ण त्या ठिकाणी कपडे घाला. तुमच्यावरती कोणीच त्या ठिकाणी हे करणार नाही. देवीचा अवतार म्हणून ज्या महिलेला ओळखलं जातं तीच महिला जीन आणि टॉपमध्ये ज्या वेळेला घेते त्यावेळेला निश्चितपणे त्याच्यावर अत्याचार होतात. हे जर दूर करायचं असेल तर
तर ती आपल्या घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की वाईट कर्म आमच्या हातून घडू नये म्हणून आपण घातक दुसरे